चला तर मित्रांनो, आज आपण मंचुरियन बनवूया पत्तागोबीचे। तर त्याकरता मी इथे पत्तागोबी घेतली होती, छानपैकी धुवून मी अशी कटरमध्ये बारीक कट केलेली आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर ॲड केलेला आहे, थोडासा मैदा ॲड केलेला आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ थोडंसं ॲड केलेलं आहे आणि याच्यामध्ये मी थोडंसं अद्रक लसूणचा पेस्ट सुद्धा ॲड केलेला आहे आणि थोडंसं लाल तिखट सुद्धा ॲड केलेलं आहे, थोडासा कलर सुद्धा ॲड केलेला आहे आणि आता हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर हे बघा मित्रांनो, आता इथे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता आपण मंचुरियन बनवायला सुरुवात करूया। तर मित्रांनो, हे बघा इथे मी आता कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेले छान। आता तेल आपलं इथं गरम झालंय, आता आपण बनवायला सुरुवात करूया मंचुरियन। तर हे बघा मित्रांनो, इथं आता छान आता आपलं तेल एकदम कडक गरम झालेलं आहे। छान तेल गरम झाल्यानंतर छानपैकी मंचुरियन बनतात। तर मित्रांनो, हे बघा इथं आपल्याला छानपैकी असे गोल गोल करून घ्यायचे आहेत। आता आपण हे तळूया। छानपैकी असे गोल गोल छोटे बॉल बनवून आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला इथे तळून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे इथे आपल्याला मंचुरियन तळून घ्यायचे आहेत। छान कलर सुद्धा आलेला आहे मंचुरियनला आणि एकदम क्रिस्पी पण होत आहे। तर मित्रांनो, हे बघा इथे छानपैकी आता इथे आपले मंचुरियन तयार झालेले आहे। छान तळल्यानंतर एकदम क्रिस्पी सुद्धा लागतात। तर हे बघा मित्रांनो, इथं आता छानपैकी इथं आता आपले मंचुरियन तयार झालेले आहे। आता आपण याच्यामध्ये तेल चाळून घेऊया। तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे इथे मी आता सगळे मंचुरियन तळून घेतलेले आहे। आता आपण अजून मंचुरियन बनवूया। तर हे बघा मित्रांनो, असं आपल्याला छानपैकी छोटे छोटे मंचुरियन बनवायचे आहे। तर मी ते छोटे छोटे बॉल करून टाकते तेलामध्ये। तर चला मित्रांनो, आता आपण मंचुरियनसाठी सूप बनवूया। तर मी इथे छानपैकी तेल गरम झालंय आणि थोडंसं लसूण बारीक कट करून टाकलेलं आहे आणि थोडीशी अद्रक सुद्धा असे बारीक कट करून टाकलेले आहे। आता आपण सूप बनवू। आता मी याच्यामध्ये थोडीशी जी पत्तागोबी आहे ती छान धुवून अशी बारीक कट करून टाकलेली आहे कटरमध्ये। तर मित्रांनो, आता मी ते थोडंसं चिली सॉस ॲड करते। तर मित्रांनो, आता मी ते थोडंसं सोया सॉस सुद्धा ॲड करते। आता मी सगळं मिक्स करून घेते। थोडंसं लाल तिखट सुद्धा ॲड करते याच्यामध्ये मी। आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते।
आता मी याच्यामध्ये थोडीशी शेजवान चटणी सुद्धा ॲड करते. आता मी ते चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करते. तर मित्रांनो, इथे छान उकळी आल्यानंतर मी इथे आता कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे. तर मित्रांनो, मी ते थोडंसं कॉर्नफ्लॉवर सुद्धा वाटीमध्ये थोडंसं कालवून टाकलेलं आहे. तर मित्रांनो, आता इथं आपण थोडंसं टोमॅटो सॉस सुद्धा ॲड करूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं आता आपलं मंचुरियनचं सूप खाण्याकरता तयार आहे. हे बघा मित्रांनो, आता मी त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा ॲड करते वरून. आणि थोडीशी आता आपण पत्तागोबी सुद्धा जी कट केली होती ती थोडी मी ठेवली होती ती सुद्धा मी याच्यामध्ये ॲड करते. सूप झाल्यानंतर थोडीशी पत्तागोबी कच्ची टाकल्याने टेस्ट लागते खूप छान. तर चला मित्रांनो, इथे छानपैकी आता आपलं मंचुरियन भजी तयार झालेले आहे. एकदम गरमागरम. तर या मित्रांनो, सगळे खायला खूपच टेस्टी झालेले आहे. तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी सुद्धा झालेले आहे. हे बघा मित्रांनो, घरी बनवलेलं खूप हेल्दी असतं, त्यामुळे म्हटलं आज घरी बनवूया. तर तुम्ही पण बनवा, सर्वांना खूप आवडेल. आणि बाहेरचं खाण्यापेक्षा घरी बनवलेलं खूप हेल्दी असतं. बाहेरचं उघडं वगैरे खाण्यापेक्षा तुम्ही म्हटलं आज चला घरीच बनवूया. तर मुलांसाठी पण खूपच हेल्दी असतं घरी बनवलेलं. तर मी आज मंचुरियन बनवले आहे. तुम्ही बघू शकता खूपच टेस्टी झालेले आहे मित्रांनो. त्याचबरोबर मी ते सूप घेतलेलं आहे. हे बघा मित्रांनो, एकदम गरमागरम सूप सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. सर्वांना खूप आवडेल आणि मुलांना पण आवडेल. लहान मुलं सुद्धा खातील. खूपच टेस्टी झालेलं आहे. तर तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले. तर आणि आमच्या अशीच नवीन व्हिडिओ अपडेट बघण्याकरता आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.